घडामोडी। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या डॅशिंग पोलीस अधिकारी असल्याचे सांगत त्यासुद्धा आमची लाडकी बहीणच असल्याचा उल्लेख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला आहे। आपण नेहमीच म्हणतो की पुणे तिथे काय उणे, परंतु आता आपल्याला ठाणे तिथे काय उणे असे म्हणावे लागेल, असे सूचक विधानही त्यांनी केले। ठाण्याच्या साकेत भागातील पोलीस मैदानात 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा कालपासून सुरू झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि ठाणे पोलीस आयुक्त आशिष डोंगरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आपण नेहमीच म्हणतो की पुणे तिथे काय उणे, परंतु आता आपल्याला ठाणे तिथे काय उणे असे म्हणावे लागेल, कारण राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजक हे ठाणे पोलीस असून त्यांनी साजेसे असे नियोजन केले आहे। आयोजनात कशाचीही कमी नाही, त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त आशिष डोंगरे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतो। त्याचबरोबर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या डॅशिंग पोलीस अधिकारी आहेत असे सांगत त्यासुद्धा आमची लाडकी बहीण असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। राज्यातील 3000 पोलीस स्पर्धेत उतरले असून हे खेळाडू 18 खेळांच्या प्रकारात आपले कसब पणाला लावणार आहेत। या खेळामध्ये जय पराजय होणारच, कुणीतरी जिंकणार तर कुणीतरी हारणार, परंतु जिंकणं किंवा पराभूत होणे हे महत्त्वाचे नाही। माझ्या मते स्पर्धेत सहभागी होणार प्रत्येक जण हा विजेता असतो। तुम्ही सगळे जिगरबाज असल्यामुळे तुम्ही सर्वजण जिंकलेले आहात। तसेच महाराष्ट्राचे पोलीस खिलाडी नंबर 1 आहेत, हे जगाला दाखवून द्या असेही शिंदे म्हणाले। सिमेंट मिक्सरमधून गोवा निर्मित मद्याच्या साठ्यांची वाहतुकीचा डाव उधळून लावला असताना काल सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भिवंडी पथकाने सॅनिटरी नॅपकिन बॉक्स अडवून गोवा निर्मित मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या एका 4 चाकी वाहनावर कारवाई केली। या कारवाईत एकाला अटक करत 361 मद्यांचे बॉक्स वाहन असं एकूण 42,86,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली। भिवंडी शहरातील कल्याण भिवंडी रोड हॉटेल साई प्रेम समोरील मार्गावरून चोरट्या मार्गे 4 चाकी वाहनातून अवैधरित्या परराज्यातील विदेशी मद्य व बिअरचा साठा विक्रीत जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशाने ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी विभागाचे निरीक्षक SS खंडेराय यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून वाहनांची तपासणी केली असता एका 4 चाकी वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेल्या गोवा निर्मित विविध ब्रँडच्या 361 बॉक्सेस विदेशी मद्य व बिअरचा साठा आढळून आला। तसेच 362 बॉक्स लवली लूक पॅड सॅनिटरी नॅपकिन मिळून आले। त्या वाहनांसह मद्याचा साठा असा एकूण 42,86,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आलाय। या प्रकरणी पुढील तपास भिवंडी विभागाचे निरीक्षक खंडेराय करतायत। ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवारी कोयते हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केले। या प्रकरणाचे CCTV चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता। तेजस हरुगले, आप्पाच उगले आणि सागर दळवी अशी अटकेत असलेल्या तरुणाची नावे आहेत। वर्तकनगर, लोकमान्यनगर, वागळेखेड भागात 5 ते 6 तरुण कोयते तलवारी घेऊन फिरत होते। सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी आणि रुमाल बांधलेले होते। ते येथील एका कार्यालयात शिरले। कार्यालयामध्ये 7 ते 8 संगणक होते। 2 तरुण त्या कार्यालयामध्ये असताना त्या दोघांना त्या हल्लेखोराने मारहाण सुरू केली। त्यांच्या हातातील शस्त्रास्त्र पाहून कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली। त्यानंतर त्यांनी या कार्यालयातील संगणकाची देखील नासधूस केली। एक व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर तो त्या तरुणांना बाहेर घेऊन जाताना दिसत होता। या घटनेचे चित्रीकरण कार्यालयातील CCTV मध्ये कैद झाले। त्या हल्लेखोरांनी जाताना CCTV कॅमेरा देखील फोडला होता। या घटनेचे CCTV चित्रीकरण समाज माध्यमाद्वारे प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती। सुरुवातीला हे प्रकरण वागळेखेड भागातील असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तिथे तपासणी सुरू केली। हे तरुण वर्तकनगर, लोकमान्यनगर, पाडा येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू होता। या प्रकरणातील 3 जण ठाण्यात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने यातील तिघांना ताब्यात घेऊन अटक केली।
त्यांची पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पक्षाघातचा झटका आल्यावर अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, परंतु या आजारावर वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे महत्त्वाचे असते. याचे उत्तम उदाहरण ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून आले. चेहऱ्याचा पक्षाघातने त्रस्त झालेल्या 5 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी आणि चांगले उपचार मिळाल्यामुळे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या एका बाजूला होणारा तात्पुरता पक्षाघात आहे. त्यामध्ये चेहऱ्याच्या स्नायूवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळा पूर्णपणे बंद होत नाही, तोंड एका बाजूला झुकते असताना अडचण होते आणि चव बदलते. हा आजार मुख्यतः फेशियल नर्व्हमध्ये सूज आल्यामुळे होतो. सध्या चेहऱ्याचा पक्षाघात झालेले अनेक रुग्ण बघायला मिळतात. पक्षाघात झाल्यावर पुढे आपले कसे होणार ही चिंता रुग्णांमध्ये सतावत असते, परंतु अशा रुग्णांना योग्य उपचार आणि फिजिओथेरपी देऊन पूर्णपणे बरे करण्याचे काम सिव्हिल रुग्णालय करत आहे. गेल्या 2 महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघात झालेल्या 5 रुग्णांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिले. भिवंडीतील आतकोली येथे कचरा प्रकल्प उभारणी कामाच्या निविदेत प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने निविदेतील अटी व शर्तीमध्ये बदल केला आहे. यात कंत्राटदाराच्या 10 वर्षाच्या अनुभवाची अट शिथिल केली. ती आता 5 वर्षावर आणून नव्याने निविदा काढले. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज साधारण 1000 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. पालिकेची स्वतःची कचराभूमी नाही. डायगर भागात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला असला तरी तो पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकलेला नाही. त्यामुळे पालिका हद्दीत कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली. राज्य शासनाने शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी भिवंडीतील आतकोली भागात 34 हेक्टर इतकी जागा दिली असून प्रकल्पाच्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरण या तत्वावर 600 ते 800 टन मेट्रिक टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या प्रकल्पात कचऱ्याचे 3 टप्प्यात वर्गीकरण केले जाईल. जळाऊ साहित्य बाजूला करून ते सिमेंट कारखाना व इतर विकणे, खत निर्मिती आणि घातक पदार्थ नसलेले साहित्य जमीन भरावासाठी वापरले जाईल. या प्रकल्पासाठी 10 वर्षाच्या संचालनासाठी पालिकेने निविदा काढली होती. यात 10 वर्षाच्या अनुभवाची अट होती, परंतु या निविदेत ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.